नांदेड शहरातील ऐतिहासिक परिसरातील होळी हनुमान मंदिर या ठिकाणी चौधरी महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। यावेळी सर्व सुवासिनी महिलांचा चौधरी महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला। सुवासिनी महिलांना यावेळी वाणाची देवाणघेवाण करण्यात आली, तसेच स्नेह भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती। सुवासिनी महिलांनी उखाणे घेतले। या कार्यक्रमाची सुंदर सजावट आणि वर्षभरातील प्रत्येक सणाचा देखावा आपल्या रांगोळीतून सादर करण्यात आला। या कार्यक्रमाला होळी हनुमान मंदिर परिसरातील शेकडो महिला उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे आयोजन चौधरी महिला मंडळ होळी हनुमान मंदिर यांच्यातर्फे करण्यात आले होते। मथुराबाई चौधरी, अहिल्याबाई चौधरी, कमलबाई चौधरी, रत्नमाला चौधरी, द्वारकाबाई चौधरी यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले, तर आभार नम्रता चौधरी यांनी मानले। वाट्या सासर आणि माहेर सुनीलरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे। या ठिकाणी झालेला हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम कमलताई चौधरी आणि त्रिवेणाताई आवसेकर यांचा आहे। त्यांनी खूपच अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी हळदी कुंकवाचं वाण केलेलं आहे। तसेच नाश्त्याची सोय पण या ठिकाणी केलेली आहे आणि डेकोरेशन पण अतिशय चांगलं लक्ष्मीचं या ठिकाणी केलेलं आहे। पण सर्व सणापैकी हा एक बायकांचा सर्वात चांगला आणि चांगला सण असतो आणि यामध्ये नाव घेतल्याशिवाय तर या ठिकाणी सौभाग्य कंप्लीट होतच नाही। तर त्यामुळे सर्वांचा आग्रह असतो, मी या ठिकाणी उखाणे घेते। 2 शिंपले 1 मोती, 2 वाती 1 ज्योती, सतीशरावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी। दूध में जब चावल पकते हैं उसे खीर कहते हैं, राजू जैसी पत्नी मिले उसे तकदीर कहते हैं। प्रथम मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। आम्ही आज होळी भागामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। होळी हे सगळ्यात नांदेड शहरामध्ये सगळ्यात जुने ठिकाण आहे। इथे विविध पर्यटन स्थळे पण आहेत, जसे की किल्ला आणि नरसिंह मंदिर, मंदिर आहे आणि आम्ही इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सर्व महिला इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। त्या सगळ्या वाणांची देवाणघेवाण वगैरे करत आहेत। आम्ही इथे वेगवेगळा दिखावा साजरा केलेला आहे आणि विशेष म्हणजे हे सांगायचं आहे की या हळदी कुंकवाच्या माध्यमातून 22 जानेवारीला आपल्या अयोध्येमध्ये मोठा सण साजरा होणार आहे। तसंच आपण सर्वांनी पण तो सण साजरा करावा। माझ्याकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। मकर संक्रांत हा सण भारतातील प्रमुख सणांपैकी हा एक सण आहे। हा सण दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला साजरा करण्यात येतो। या दिवशी सूर्यनारायण मकर राशीकडे प्रवेश करतो व दिवस तिळातिळानं वाढत जातो। या दिवशी सुवासिनी एकमेकींना आपल्या घरी बोलून हळदी कुंकवाचा कार्यक्रम, हळदी कुंकू लावून एकमेकींना छोटीशी भेटवस्तू म्हणून वाण दिल्या जाते आणि एकमेकीतला गोडवा कायम वाढत जावा म्हणून तिळगुळ देऊन एकमेकींचं तोंड गोड केलं जाते। हळदी कुंकवाचा कार्यक्रम आम्ही चौधरी परिवाराने हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि डेकोरेशनही केलेलं आहे आणि या डेकोरेशनमध्ये आम्ही सर्व सणांची माहिती रांगोळी माध्यमातून दिलेली आहे। NTV न्यूज मराठी, नांदेड।